नमस्कार, मी अक्कू गुरु नगरकर बोलते, तृतीयपंथी. काल रात्री माझ्यावरती बॅड हल्ला झाला. त्याच्यामध्ये मला मारहाण वगैरे केली. पार मारण्याची त्यांनी हे केले. रॉडनी त्यांनी मला मारण्यासाठी पूर्ण त्यांनी हे करून टाकलं होतं मला. माझ्या शरीरावरती पूर्ण सगळीकडे हे ऊन पडलेले आहेत. मी आता हॉस्पिटलमध्ये आहे. मला ते कशामुळं झाले, काय झाले हे तर मला काही माहिती नाही, पण माझ्या प्रेम संबंधातून मला हे झालेलं आहे. कोण होते मारणारे हल्लेखोर कोण होते काय आहेत ना, माझ्याकडे प्रूफ पण आहेत. मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकविते पहिल्यांदा. तुम्ही रेकॉर्डिंग ऐका, फोटो पण दाखविते. नाही 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 नको बा, असं हे मारूनच टाकायची काही कुणाच्या काना कोपऱ्याला माहित होऊन द्यायची नाही. गोडीत गोडीत तुझे आहेत ना पोरं, ते करून टाकतो काम. अरे तू शांत बस, फक्त थोडे दिवस शांत बस. तुला एक दिवस निघाला तू गेलाय काय, एक दिवस निघाला काही निर्णय घेऊ नका, चुकीचे निर्णय घेऊ नका. तुम्ही शांतता घे जरा. काही काय गोष्टी तुला माहिती नाही, माहिती काय तू बोलतो ते बरोबर आहे. शांतता घे जरा. यात काय तू पण तसं फोटो पण आहेत माझ्याकडे. कोण होता हा हल्लेखोर आणि कशावरून हा नेमका वाद झाला तुमच्यावर? माझं एक 10 वर्षापूर्वीपासून प्रेम आहे. 10-11 वर्ष झाले. कोण होतं समोर? आहे ऋषिकेश गवळी. त्याचे वडील बाळासाहेब गवळी, सविता गवळी. त्याचं माझं प्रेम संबंध होते. त्याच्यातून त्यांनी माझ्यावरती हा गेम केलेला आहे. हो. माझं सोनं नाणं, मी त्याला 20 लाख रुपये खर्च केला आतापर्यंत. माझं सोनं नाणं सगळं त्याच्याकडे. हे ओके, फोटो बघा. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. त्याचे आई वडील मला करणी कवटाळ भानामती करतात. ज्या देवराशांकडे गेले ते देवराशांनी सुद्धा सांगितलंय. 60-60 हजार रुपये देऊन त्यांनी मला करणी केलेली आहे. मला संपवायचा प्रयत्न केलेला आहे. आता हा हल्ला कधी झाला? काल रात्री झाला. मला त्यांनी कॉल केला, त्यांच्या घरी बोलवून घेतलं. तिथं केडगावमध्ये सोनेवाडी चौकात लोंढेमाळ्यात. त्याच्यामध्ये त्याचे 2 दाजी पण होते. त्यांना सुद्धा बोलून त्यांनी तोंडाला बांधलेलं होतं. सगळ्यांनी दांडक्यांनी, त्यांनी लोखंडी सळ्यांनी मारहाण केली आम्हाला. आता मागणी काय आहे तुमची प्रशासनाकडे? काहीच नाही, मला न्याय भेटला पाहिजे फक्त. बाकी काहीच नाही. मला फक्त न्याय भेटला पाहिजे. आता ही घटना झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडे तुम्ही धाव घेतली होती? हो, गेलतो आम्ही. घेतली का? हो, गेलतो. काय त्यांनी नेमकं काय कारवाई केली? काहीच कारवाई नाही केली, काहीच नाही.